नमस्कार. एक क्षण विचार करा. एखाद्या कुटुंबावर अचानक काहीतरी संकट कोसळलं. समजा आई किंवा वडिलांपैकी एकाचं छत्र हरवलं किंवा दुर्दैवाने दोघेही एखाद्या गंभीर आजारानं अंथरुणाला खिळले. अशावेळी त्या घरातल्या लहान मुलांचं काय होत असेल? त्यांचं शिक्षण, त्यांचं संगोपन, त्यांचं भविष्य कसं घडणार? हे प्रश्न मनात आले तरी काळजाचा ठोका चुकतो. खरंय, हे प्रश्न खूप गंभीर आहेत आणि दुर्दैवानं आपल्या समाजात अनेक कुटुंबांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं. पण याच अंधारात एक आशेचा किरण आहे. महाराष्ट्र शासनानं याच प्रश्नाचं उत्तर म्हणून एक खूप महत्त्वाची योजना सुरू केली आहे, जी अशा कुटुंबांसाठी एक मोठा आधारस्तंभ ठरते. चला, आज ह्याच योजनेबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. तर आजच्या ह्या माहितीच्या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? ही योजना नेमकी आहे तरी काय? याचा लाभ कोणाला मिळू शकतो? अर्ज कसा करायचा? त्याला मंजुरी कशी मिळते? लोकांच्या मनातले काही नेहमीचे प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका खऱ्या उदाहरणातून ह्या योजनेचं महत्त्व समजून घेणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी बघूया की ही योजना नेमकी आहे तरी काय. या योजनेचं नाव आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. नावावरूनच या योजनेचा उद्देश स्पष्ट होतो, मुलांचं संगोपन करणं. पण हे संगोपन नेहमीपेक्षा वेगळं आणि अधिक महत्त्वाचं का आहे ते पाहूया. आता बघा, या योजनेमागे एक खूप महत्त्वाचा आणि आधुनिक विचार आहे. तो विचार म्हणजे कोणत्याही मुलाची वाढ आणि विकास अनाथाश्रमात किंवा एखाद्या संस्थेत होण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये जास्त चांगल्या प्रकारे होतो. कुटुंबात जी माया, प्रेम आणि सुरक्षितता मिळते ना, ती मुलांच्या भविष्यासाठी खूप गरजेची असते. म्हणूनच ही योजना मुलांना संस्थेत पाठवण्याऐवजी त्यांचं कुटुंबच सक्षम करण्यावर भर देते. आणि याच सुंदर विचारातून या योजनेचा जन्म झालाय. या योजनेचा मुख्य उद्देश अगदी सरळ आणि महत्त्वाचा आहे. ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे त्यांना त्यांच्या हक्काच्या घरापासून, त्यांच्या माणसांपासून तोडू नका. उलट त्यांच्याच कुटुंबाला आर्थिक बळ द्या, जेणेकरून ते आपल्या मुलाला प्रेमानं आणि स्वाभिमानानं वाढवू शकतील. तेव्हा मदत किती मिळते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बरोबर? तर या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र मुलासाठी दर महिन्याला 2,250 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही रक्कम मुलाचं शिक्षण, आरोग्य, कपडे आणि इतर रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक खूप मोठा आधार ठरते. आता येतो सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो? आणि इथेच या योजनेचं खरं वेगळेपण दिसतं. शासनानं याची व्याप्ती इतकी मोठी ठेवलीये की समाजातल्या अनेक गरजू मुलांपर्यंत ही मदत पोचू शकेल. तर 0 ते 18 वयोगटातली मुलं यासाठी पात्र आहेत. आणि याची यादी बरीच मोठी आहे. जसं की अनाथ किंवा बेघर मुलं, अशी मुलं ज्यांचा सांभाळ फक्त एकच पालक करतोय, मग ते घटस्फोटामुळे असो किंवा एका पालकाच्या निधनामुळे. ज्यांचे पालक कॅन्सर किंवा HIV सारख्या गंभीर आजारांनी त्रस्त आहेत, त्यांची मुलं. जन्मठेपीची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची मुलं, दिव्यांग मुलं. इतकंच नाही तर कोविडमुळे पालक गमावलेली मुलं, बालमजूर आणि रस्त्यावर राहणारी मुलं, अशा अनेक प्रकारच्या मुलांना ही योजना आधार देते. ठीक आहे, आता आपल्याला कळलं की कोण पात्र आहे. पण मग पुढचं पाऊल काय? म्हणजेच अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याआधी आपल्याला कोणती कागदपत्र तयार ठेवावी लागतात हे आपण आधी समजून घेऊया. म्हणजे मग सगळी प्रक्रिया सोपी होईल. अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्र जर आपण तयार ठेवली तर प्रक्रिया खूप सोपी होते. जसं की रहिवासी असल्याचा पुरावा, मुलाचा आणि पालकांचा आधार कार्ड, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला जो वर्षाला 2.5 लाखांपेक्षा कमी असावा लागतो. जर लागू असेल तर पालकाचा मृत्यूचा दाखला, मुलाच्या वयासाठी जन्माचा दाखला, बँक पासबुकची प्रत आणि कुटुंबाचा घरासमोर काढलेला एक फोटो. ही काही मूलभूत कागदपत्र आहेत. चला, कागदपत्र तयार झाली, अर्जही भरला, पण तो जमा कुठे करायचा? यासाठी कुठे लांबच्या सरकारी कार्यालयात जायची गरज आहे का? तर नाही. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की अर्ज जमा करण्यासाठी कुठे धावपळ करायची गरज नाहीये. आपण आपला पूर्ण भरलेला अर्ज आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे, आपल्या ग्रामपंचायतीमधील बाल संरक्षण समितीकडे किंवा तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा करू शकतो. आणि हो, लक्षात ठेवा, ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी कुठलंही शुल्क लागत नाही. चला, आता पाहूया की अर्ज जमा केल्यानंतर पुढे काय होतं. आपला अर्ज थेट मंजूर होत नाही तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतोय की नाही हे तपासण्यासाठी एक व्यवस्थित पडताळणी प्रक्रिया राबवली जाते. ही प्रक्रिया साधारणपणे 6 टप्प्यांमध्ये होते.
सगळ्यात आधी आपला अर्ज जिल्हा कार्यालयामार्फत बाल कल्याण समितीकडे जातो. ही समिती मुलांच्या हक्कांसाठी काम करणारी एक कायदेशीर संस्था असते. ही समिती आपल्या अर्जाची नोंद घेते आणि घरी एका सामाजिक कार्यकर्त्याला पाठवून खरी परिस्थिती काय आहे हे तपासते. त्या कार्यकर्त्याच्या सकारात्मक अहवालानंतर समिती अंतिम निर्णय घेते आणि योजनेचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचायला सुरुवात होते. आतापर्यंत आपण योजनेची सगळी माहिती आणि प्रक्रिया पाहिली, पण ही योजना प्रत्यक्षात एखाद्या कुटुंबाचं आयुष्य कसं बदलते हे समजून घेण्यासाठी एक खरं उदाहरण पाहूया. ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या सीता नावाच्या महिलेची. सीताला 2 लहान मुलं आहेत. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचं अकाली निधन झालं आणि घराचा आधारच कोसळला. मुलांचं शिक्षण, त्यांचं 2 वेळचं जेवण, त्यांचं संगोपन कसं करायचं याच चिंतेत ती रात्रंदिवस झुरत होती. तेव्हाच त्यांच्या गावातल्या अंगणवाडी सेविकेनं तिला या योजनेबद्दल सांगितलं आणि फक्त माहितीच नाही दिली, तर अर्ज भरण्यासाठी जातीनं मदत केली. आज सीताला तिच्या 2ही मुलांसाठी मिळून दरमहा 4,500 रुपये मिळतात. पैशांपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तिच्या डोक्यावरचं चिंतेचं ओझं खूप कमी झालं आहे. आता ती मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर व्यवस्थित लक्ष देऊ शकते. या योजनेनं तिच्या कुटुंबाला फक्त आर्थिक नाही तर एक मोठा मानसिक आधार दिला आहे, एक नवी उमेद दिली आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, अर्ज करताना काही सामान्य चुका हमखास होतात, ज्या आपण टाळल्या पाहिजेत. जसं की अर्ज अपूर्ण भरणे, महत्त्वाची कागदपत्र विशेषतः उत्पन्नाचा दाखला न जोडणे किंवा चुकीची बँक माहिती देणे, यामुळे आपला अर्ज अडकू शकतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मुलाचं वय 18 वर्ष पूर्ण होण्याच्या किमान 6 महिन्याआधी अर्ज करणं बंधनकारक आहे. नाहीतर ऐनवेळी अर्ज मंजूर होणार नाही. इतकं सगळं ऐकल्यानंतर मनात नक्कीच काही प्रश्न आले असतील, बरोबर? चला, या योजनेबद्दल नेहमी विचारले जाणारे काही सामान्य प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहूया. एक प्रश्न नेहमी येतो की एका कुटुंबातील किती मुलांना लाभ मिळतो? तर साधारणपणे 2 मुलांना. पण कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठीही ही अट नाही. पैसे थेट बँक खात्यात येतात का? हो, दरमहा थेट जमा होतात. ही योजना फक्त गावासाठी आहे का? नाही, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी आहे. आजी आजोबांसारखे नातेवाईक अर्ज करू शकतात का? हो, नक्कीच करू शकतात. आणि हा लाभ कधीपर्यंत मिळतो? तर मुलाचं वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत. तर हे स्पष्ट आहे की ही योजना केवळ एक आर्थिक मदत नाहीये. हे एक सुरक्षा कवच आहे, एक आधार प्रणाली आहे, जी कठीण काळात मुलांचं भविष्य सुरक्षित करते. ही योजना हे सुनिश्चित करते की प्रत्येक मुलाला त्याच्या हक्काचं, कुटुंबाच्या मायेचं आणि आनंदी भविष्याचं जीवन मिळावं. एक क्षण थांबा आणि विचार करा. आपल्या आजूबाजूला, आपल्या माहितीत असं एखादं कुटुंब आहे का ज्यांना या योजनेची नितांत गरज असू शकते? जर आपलं उत्तर हो असेल तर कृपया ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कधीकधी आपल्याला कल्पनाही नसते, पण आपला एक छोटासा प्रयत्न एखाद्या गरजू कुटुंबाला खूप मोठा आधार देऊ शकतो आणि एका मुलाचं आयुष्य कायमचं बदलू शकतो. तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा अर्ज प्रक्रियेत कोणतीही मदत हवी असेल तर अजिबात संकोच न करता आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्राला भेट द्या किंवा आपल्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधा. ही माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद. अशाच उपयुक्त माहितीसाठी महाट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.